काहींच्या मते हा ग्रंथ केवळ काल्पनिक आणि गूढशास्त्री संबंधित आहे, तर काही अभ्यासक याला ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा ग्रंथ मानतात. तर्केन विज्ञानम परीक्षते न मिथ्याया प्रतिष्ठा असं म्हटलं जाते. तर्काच्या आधारेच विज्ञानाची परीक्षा होते, अंधश्रद्धेनं नाही. आता वैज्ञानिक दृष्टिकोन, वैमानिक शास्त्र काल्पनिक आहे का? भारतीय वैज्ञानिकाचा दृष्टिकोन म्हणजे 1974 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू येथील वैज्ञानिकांनी वैमानिक शास्त्रातील तांत्रिक माहिती तपासली. त्याचा निष्कर्ष असा होता की या ग्रंथातील माहिती वैज्ञानिकदृष्ट्या अचूक नाही आणि ती विमानशास्त्राच्या आधुनिक नियमाशी विसंगत आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की ग्रंथात वर्णन केलेल्या विमानांचे वायुगतिक शास्त्र योग्य नाही आणि ते प्रत्यक्षात कार्यान्वित होऊ शकत नाही. युक्त्या विना विज्ञानम न सिद्ध्यन्ते कदाचन. योग्य तर्काशिवाय विज्ञान सिद्ध होत नाही. आता पाश्चात्य वैज्ञानिक आणि अभ्यासकांचे मत काय, तर काही पाश्चात्य वैज्ञानिक आणि इतिहास तज्ज्ञांच्या मते असे मत मांडले की वैमानिक शास्त्रातील सांगितलेली माहिती फॅन्टसी किंवा विज्ञान कथेच्या स्वरूपाची आहे. काही वैज्ञानिकाच्या मते प्राचीन काळातील एवढ्या विकसित विमान तंत्रज्ञानाची शक्यता कमी आहे, कारण त्याचे कोणतेही भौतिक पुरावे मिळालेले नाहीत. आता यत्र प्रमाणम न दृश्यते तत असत्य विज्ञायते. जेथे प्रत्यक्ष प्रमाण नाही तेथे संशयास्पद ठरते. वैमानिक शास्त्राचा कालखंड तो प्राचीन आहे का? काही अभ्यासकांच्या मते वैमानिक शास्त्र हा ग्रंथ 20व्या शतकाच्या सुरुवातीला लिहिला गेला आणि तो प्राचीन नाही. ग्रंथाच्या मूळ स्वरूपाबद्दल जेव्हा शंका घेण्यात येते, हा ग्रंथ 1918 साली शिवकर बापूजी तळपदे यांना दिला गेला असा दावा केला जातो. पंडित सुब्बाराय शास्त्री यांनी 1952 मध्ये याचे संकलन आणि प्रकाशन केले. त्यामुळे काही संशोधक म्हणतात की हा ग्रंथ ऋग्वेदकालीन किंवा महाभारत काळातील नाही तर नंतरचा आहे. आता कालानुसारनम परिष्क्रिया भवती नूतेन. वेळेनुसार माहिती नवीन स्वरूपात बदलली जाते. पारंपरिक विमान संशोधनाचा अभाव आहे. ग्रंथात दिलेल्या तांत्रिक संकल्पनांचे पुरातत्वीय किंवा ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत. प्राचीन भारतीय ग्रंथामध्ये विमानाचा उल्लेख आढळतो, उदाहरणार्थ पुष्पक विमान, परंतु त्या वर्णनाची सत्यता अद्याप सिद्ध झालेली नाही. अवशेषम विना इतिहासः केवल कथा भवती. पुरावे नसतील तर इतिहास केवळ कथा ठरतो. वैमानिक शास्त्रावरील चालू संशोधन. भारतीय संशोधने. भारतात काही संशोधक आणि संस्थांनी या ग्रंथाचा तांत्रिक भागावर संशोधन केले आहे. काही प्रयोगामध्ये ग्रंथातील धातुशास्त्र आणि ऊर्जा तंत्रज्ञानाची शक्यता तपासली जात आहे. आता नवीन तंत्रज्ञानाशी जेव्हा आपण तुलना करतो, आधुनिक ड्रोन, AI पायलटेड विमान आणि स्टेल्थ टेक्नॉलॉजी यांच्याशी ग्रंथातील काही संकल्पनाशी तुलना केली जात आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून अधिक संशोधन केल्यास काही गोष्टी वास्तवदर्शी असू शकतात. बघा, अनुसंधानम सततम विज्ञानस्य प्रदीकरम. सतत संशोधन केल्याने विज्ञानाचा विकास होतो.